नमस्कार, मी साक्षी पांचाळ न्यूज अनकटमध्ये आपलं स्वागत करते। दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत, मात्र त्याआधी हेडलाईन्सवर एक नजर टाकूया। नीट पेपर फुटीच्या निषेधार्थ पुण्यात एबीव्हीपी विद्यार्थ्यांचे एल्गार, एनटीएची प्रतिकात्मक तिरडी काढून व्यक्त केला संताप। जरांगेंचं नेतृत्व येणाऱ्या काळात समाजाला धोक्याचं ठरू शकतं, जरांगेंचे पूर्व समर्थक अमोल खुणे यांचा आरोप। नीट पेपर फुटी प्रकरणी कोल्हापुरात ठाकरेंची युवा सेना आक्रमक, मोठेगावकर क्लासेसच्या पोस्टरला काळा फासत केला निषेध। परदेशातील जावयासाठी सासरे बुवांनी बनवली चांदीची कोल्हापुरी चप्पल। नमस्कार, हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने। जगात भारी आम्ही कोल्हापुरी म्हणून ओळख असणाऱ्या कोल्हापुरात नेहमीच काहीतरी हटके पाहायला मिळतं। जगावर एकीकडे महागाईचं सावट असतानाच आता दुसऱ्या बाजूला हौसेला मोल नसतं याचा प्रत्यय कोल्हापुरात आलाय। अधिक महिन्यामध्ये कोल्हापुरातील एका सासऱ्याने परदेशात असलेल्या आपल्या जावयासाठी चक्क 1.5 किलो चांदीची कोल्हापुरी चप्पल बनवून घेतली आहे। या चांदीच्या चप्पलेची किंमत साधारण 4.5 लाख रुपये आहे। तर कोल्हापुरातील कामगिर विक्रांत माळी यांनीही कोल्हापुरी चप्पल बनवली आहे। याबाबत आमचे प्रतिनिधी श्रीकांत पाटील यांनी यांच्याशी संवाद साधलाय, पाहूया। नमस्कार, विक्रांत माळी माझं नाव। महालक्ष्मी सिल्वर आर्ट आपल्या कंपनीचं नाव आहे। चांदीची ऑर्डर आपल्याला एका व्यापाऱ्याकडून आली होती, त्यानुसार आपण ही बनवून दिलेलं आहे। साधारण 9 इंच ते 10 इंच साईज आहे त्या चप्पलाची, त्यानुसार ही चप्पल आपण बनवलेली आहे। बनवताना सुरुवातीला अशी चप्पल मी पहिल्यांदा कधीच बनवली नव्हती, त्यामुळे मी कोल्हापूरमधले चमडाई चप्पल विकत घेतली इथून आणि त्याच्यावर अभ्यास करून त्या पद्धतीनं मग चांदीची चप्पल आपण बनवलेली आहे। साधारण 1.5 किलो वजनाची ही चप्पलची जोडी झालेली आहे। एक 8 ते 10 दिवस लागले ही वस्तू तयार करण्यासाठी आपल्याला, आणि एका व्यापाऱ्याने आपल्याला या संदर्भात ऑर्डर दिली होती। त्या व्यापाऱ्यांचं असं म्हणणं होतं की एक जावयालाही गिफ्ट द्यायची आहे या उद्देशानं ते केलं होतं। परदेशामध्ये त्यांचे जावई असतात आणि एक कोल्हापूरची खासियत म्हणून एक अनोखं आगळं वेगळं गिफ्ट म्हणून त्यांनी ही चप्पल त्यांना गिफ्ट केलेली आहे, असं त्यांचं बोलण्यात आलं होतं। देशातील महत्त्वाच्या परीक्षांच्या आयोजनात एनटीए कडून होणाऱ्या वारंवार चुका आणि पेपर फुटीच्या घटनांमुळे विद्यार्थी आता आक्रमक झालेत। आज पुण्याच्या रस्त्यांवर विद्यार्थ्यांनी उतरून एनटीएचा तीव्र निषेध केलाय। यावेळी विद्यार्थ्यांनी एनटीएची प्रतिकात्मक तिरडी काढून शिक्षण व्यवस्थेचं झालेलं बाजारीकरण थांबवण्याची मागणी केली आहे। या प्रकरणी लवकरच सरकारला निवेदन देण्यात येणार असून जोपर्यंत ठोस निर्णय घेतला जाणार नाही तोपर्यंत लढा सुरूच ठेवणार असल्याचं आंदोलकांनी स्पष्ट केलंय। वारंवार पेपर फुटी होते, दरवर्षी काय ना काय होतं। या माध्यमातून शिक्षणाचं कुठेतरी बाजारीकरण व्हावं, काही कोचिंग क्लासेसचं काही बाजारीकरण व्हावं, त्यांना त्यांच्या क्लासेसमध्ये ऍडमिशन व्हावे यासाठी विविध प्रकारे पेपर फुटी करून विद्यार्थ्यांना आधीच पेपर पुरवले जातात। तर आमची अशी मागणी की याच्यामध्ये कठोर काहीतरी कारवाई केली जावी आणि ठोस निर्णय घेण्यात यावा। यामध्ये आता अनेक जणांची अटक देखील झालेली आहे, जे शिक्षक आहेत त्यांच्यावर देखील कारवाई झालेली आहे आणि तुम्ही आज तिरडी मोर्चा देखील काढलेला। आम्ही तिरडी याच्यासाठी काढली की वारंवार पेपर फुटी त्याच्या माध्यमातून केली जाते आणि त्यांना कुठेतरी म्हणजे सांगण्यात यावं की तुमची तिरडी नेण्या एवढी अवस्था झालेली का, तिरडी आमचं उद्देश असा आहे की त्यांची तिरडी नेण्यासारखी परिस्थिती आज झालेली आहे। एनटीए वारंवार पेपर फुटी करते, काही प्रायव्हेट कोचिंग क्लासेस वाल्यांना पेपर ते त्यांच्या विद्यार्थ्यांना पुरवतात आणि त्याच्या माध्यमातून विद्यार्थी जास्त स्कोर करतात। त्यामुळं जे विद्यार्थी प्रामाणिकपणे प्रयत्न करून परीक्षा देतात त्यांच्यावरती कुठेतरी जाऊन अन्याय होतो। त्यामुळं एसपी कॉलेज पासून आंदोलन करण्याचं नेमकं काय कारण आमचं असं की ह्या एरियामध्ये जास्तीत जास्त नीटचे क्लासेस आहेत आणि इथं जास्त विद्यार्थ्यांची संख्या आहे, त्यामुळे आम्ही या रोडवरनं या रोडमध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं। आंदोलनाची पुढची भूमिका काय असणार? आमचं आता असं झालंय की आम्ही त्याचा निषेध व्यक्त करण्यात, त्याच्यामध्ये पुढे आम्ही सरकारला देखील एक निवेदन देणार आहोत या विषयामध्ये आणि कारवाई करण्यात यावी। मनोज जरांगे यांना फक्त स्वतःला बादशाह व्हायचं आहे, त्यांना मराठा समाजातील दुसरं कोणालाही मोठं होऊ द्यायचं नाही, असा आरोप केलाय मनोज जरांगे यांचे पूर्व समर्थक अमोल खुणे यांनी। 2-2 कोटी रुपये 16 संघटनांना कोणत्या मंत्र्यांनी दिले हे तुम्ही मनोज जरांगेंना जाऊन विचारा। जरांगेंचं नेतृत्व येणाऱ्या काळात समाजाला धोक्याचं ठरू शकतं, असा गंभीर आरोप खुणे यांनी केलाय, पाहूया। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। माझी
जेवढे संघटना 16 संघटना जे मनोज जरांगेने त्यांचं नाव बदनाम केलं आज, जसं माझं नाव बदनाम केलं, माझ्यावर विनाकारण जे आरोप केले, माझ्यावर त्यांनी काय त्यांच्या सुपारीचा आरोप केला, तिथं कुठं काय सिद्ध नाही झाला, पण जसं माझं नाव बदनाम केलं आहे तसंच तुमचं नावसुद्धा बदनाम करण्याचा ह्याने प्रयत्न केला मनोज जरांगेने. तुम्ही डायरेक्ट तुम्हाला 2-2 कोटी रुपये 16 संघटनेला पंचमंत्र्यांनी दिलेत, तुम्ही ते मनोज जरांगेंना जॉब विचारा. विनाकारण तुमचं नाव बदनाम व्हावं लागलं. जसं माझं नाव बदनाम झालं आहे तसं तुमचं बी होणार आहे. त्याच्यामुळं तुम्हाला माझी कळीची विनंती बाबा हो, साऱ्या संघटनेला तुम्ही तिथं आंतरवलीमध्ये जाऊन मनोज जरांगेंना जॉब विचारा. तुम्ही एवढं काम करतात चांगलं समाजासाठी, कोणी गडकिल्ल्यासाठी करीत असेल, कोणी गोरगरिबासाठी करीत असेल, कोणी दवाखान्यासाठी करीत असेल, कोणी आरक्षणाच्या चळवळीत असेल. जेवढ्या तेवढ्या संघटना आहेत सारे आपोआपल्या पद्धतीने हे का समाजकार्य करतात. पण जर तुमच्यावर जर असा डाग लागला जसा माझ्यावर लावला, असा जर तुमच्यावर डाग लागला तर इथून पुढे समाजाचं काम कोण करीन? मनोज जरांगेंना फक्त करायचं आहे का, स्वतःला बादशाह व्हायचं आहे मराठा समाजाचं. जसं औरंगजेबाने मोगलाचं सत्ता काबीज केली, स्वतःच्या भावाला मारून, बापाला मारून, आईला मारून, तसं ह्यांना आहे का कुणीच समाजात काम मोठं होऊन द्यायचं नाही संघटनेला, आणि स्वतः सर आहे का सारा समाजाचं म्हणजे नेतृत्व करायचं आहे. पण हे नेतृत्व कुठंतरी येणाऱ्या पिढीला आणि इथून पुढच्या काळात कुठंतरी हे धोक्याचं असू शकतं. देशभरात नीट परीक्षा पेपर फुटीच्या प्रकरणाने संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणीच मोटेगावकर क्लासेसचे प्रमुख शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयच्या पथकाने अटक केल्यानंतर राज्यभरात विविध संघटनांनी आंदोलन सुरू केले आहे. कोल्हापुरातही आज मोटेगावकर यांच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे. ठाकरेंच्या युवा सेनेने मोटेगावकर यांच्या कोल्हापुरातील क्लासेसच्या फलकांना काळं फासत फलक देखील पाडलेत. यावेळी मोटेगावकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. खरं तर या नालायक मोटेगावकर सारख्या लोकांना कोल्हापुरांनी चपलानं आणलं पाहिजे. कारण या नालायकाकडे 10 दिवस अगोदर पेपर होता. फुटलेल्या पेपर मधले साधारण 42 प्रश्न याच्याकडे होते आणि त्यांनी ते व्हॉट्सअपवर पाठवून विकलेले आहेत. मग सरकार काय करतंय? ठीक आहे, पेपर फुटीची पहिली वेळ नाहीये, सरकारला वेळच नाही विद्यार्थ्यांच्याकडे वेळ द्यायला. सरकार नीट इलेक्शन घेऊ शकत नाही, मग विद्यार्थ्यांची परीक्षा काय घेणार? आणि यातनं कोण डॉक्टर झाला तर हाताला लागलं तर तो पायाला प्लॅस्टर घालून रिकाम होणार, अशी परिस्थिती आत्ताची झाली आहे. खरं बघायला गेलं कोल्हापुरात देखील अशा बऱ्याच अकॅडमी आहेत, त्या विना आधुनिक कॉलेज जे आहेत त्यांच्याशी टायअप करतात आणि पालकांच्याकडनं लाखो रुपये वसूल करतात. आमचा पुढचा टप्पा या ज्या बाकीच्या अकॅडमी आहेत यांना टाळे ठोकून इथं देखील मोटेगाव सारखा पॅटर्न होण्याची शक्यता असणारच आहे. हा आमचा उद्देश आहे. म्हणून आज आम्ही कोल्हापूर युवा सेनेच्या वतीनं कोल्हापुरातलं जे मोटेगावकर सरांचं ऑफिस होतं त्यांचं आम्ही ऑफिसचे बोर्ड फाडलेले आहेत आणि विद्यार्थ्यांना विनंती करतो की कॉलेजमध्ये बसा, अशा नालायक अकॅडमीच्या नादाला लागू नका. महाराष्ट्रातील परीक्षा गैरप्रकारांचा मुद्दा आता पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. नीट पुरता मर्यादित नसलेला हा घोटाळा आता 10वी, 12वी आणि विविध स्पर्धा परीक्षांपर्यंत पोहोचल्याची गंभीर शंका व्यक्त होतीये. मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष सुधीर पाटसकर यांनी या प्रकरणी विशेष तपास पथक SIT स्थापन करण्याची जोरदार मागणी केली आहे. पाहूया. आता नीटची जी काही परीक्षा आहे ती रद्द केल्यात आणि त्यामध्ये ज्या गैरकृत्यात गुंतलेल्या अनेक लोकांना आता अटक होताना आपण पाहतोय. परंतु याचं मूळ पाळमुळं जे आहेत ते संपूर्ण कोचिंग क्लास ज्या अकॅडमी आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला आढळून येतील. कारण त्या ठिकाणी ऍडमिशन घेत असतानाच सांगितलं जातं की आम्ही तुम्हाला परीक्षा पास करून देऊ. त्याचबरोबर ते विद्यार्थी दिवसभर अकॅडमीमध्ये शिकत असतात, त्यांचे ऍडमिशन असतात खेडेगावात एखाद्या छोट्या शाळेमध्ये. म्हणजे या सगळ्या प्रकारामध्ये जर आपण बघितलं तर विद्यार्थी, पालक, कोचिंग क्लासचे शिक्षक, कोचिंग क्लासचे मालक, संस्था चालक आणि शैक्षणिक अधिकारी हे सगळेजण याच्यामध्ये सामील आहेत. आणि या गैरव्यवहाराबाबत आम्ही अनेकदा तक्रारी केलेल्या होत्या, परंतु ह्या ठिकाणी कुठलेही दुर्लक्ष केले गेलेत. त्यामुळे आता याची सखोल चौकशी व्हावी आणि SIT स्थापन करावी अशी मी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करत होतो. यानंतर अमरावती शहरात वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी वाहतूक विभागाने आगळीवेगळी मोहीम राबवली आहे. नागरिकांना हेल्मेट वापरणं, वेग मर्यादेचं पालन करणं आणि सुरक्षित वाहन चालवण्याचे संदेश देण्यासाठी चक्क यमराजच रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. या अनोख्या मोहिमेला नागरिकांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळतोय. तर वाहतूक विभागाच्या माहितीनुसार शहरातील अपघातांच्या प्रमाणात तब्बल 25% घट झाल्याचा दावा सुद्धा करण्यात आलाय.
मागच्या वर्षी अमरावती शहरामध्ये अपघाताचे प्रमाण 25% कमी झाले होते. यावर्षी देखील ते अपघात त्यापेक्षाही कमी व्हावे याकरिता आपण जास्तीत जास्त केसेस करत आहे. माननीय आयुक्त CP सर यांच्या मार्गदर्शनाखाली रोज आपले ड्रंक अँड ड्राईव्हचे केसेस वाढलेले आहे. अवैध प्रवासी च्या केसेससुद्धा आपण कमी केलेल्या आहे. इतकेच नाही तर आपण जनजागृती करून लोकांना हे समज देत आहे की तुम्ही वाहन चालवताना तुमच्या वाहनाचा वेग कमी करा, हेल्मेट वापरा, तसेच वाहतुकीचे नियम पाळा, जेणेकरून हे तुमचा अपघात जरी झाला तरी तुमच्या डोक्याला कुठल्याही प्रकारची इजा होऊ नये आणि हेल्मेटचा वापर तुम्ही जास्तीत जास्त करा. यानंतर धाराशिव जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात अमोल जाधव या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचा प्रयत्न केलाय. 2025च्या खरीप हंगामातील निविष्ठांच्या माहितीसाठी वारंवार पाठपुरावा करूनही माहिती मिळत नसल्याचा आरोप करत संबंधित शेतकऱ्याने हे टोकाचं पाऊल उचललंय. घटनास्थळी उपस्थित पोलीस आणि कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. दरम्यान खरीप निविष्ठा प्रकरणात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्याने केले. तर या घटनेमुळे कृषी विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय. साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यात सातारा सोलापूर राज्य महामार्गावर वडाचीवाडी इथे रस्त्याच्या अर्धवट कामामुळे ग्रामस्थांनी हलगीनाद आंदोलन केले. मागील 7 वर्षांपासून अर्धवट कामामुळे या भागात अनेक अपघात होत आहेत. तसंच प्रशासनाला सांगूनही दुर्लक्ष होत असल्याने यामध्ये असा आरोप केला जातोय. यावेळी राज्य महामार्गाचे मेघा इंजिनिअरिंगचे समन्वयक श्रीकांत घाडगे यांनी येणाऱ्या 27 मे पर्यंत या भागातील प्रलंबित रस्त्यांची कामं पूर्ण होतील असं आश्वासन दिलंय. सातारा पंढरपूर लातूर राष्ट्रीय महामार्गावर वडाचीवाडी सांगवी फाट्यावर गेले 6-7 वर्ष झालं काम रखडलेलं आहे. या रखडलेल्या कामामुळं इथं बरेचसे अपघात झालेले आहेत. 5-6 लोक दगावलेले आहेत. 50-60 लोक कायमची आदू झालेले आहेत. आत्ताच गाडगे साहेब येऊन त्यांनी आम्हाला काम चालू करतोय 22 तारखेला 27 तारखेपर्यंत करून देतो म्हणते. त्याबरोबर इतर गावांची बी प्रलंबित काम आहेत ते 22 ते 27 तारखेच्यात करून देतो म्हणलेत. वडाची वाडीची बी लाईटची कामं व इतर काय शेतीमध्ये जाण्यासाठी काम आहेत ती बी लवकरात लवकर तुम्ही साहेब करून द्या. पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील मांडकी येथे पोलिसांनी चंदन तस्करी विरोधात मोठी कारवाई करत तब्बल 28 लाख रुपयांचा चंदन साठा जप्त केलाय. या प्रकरणी मांडकी इथल्या पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल केलाय. यामध्ये प्रतीक खुंटे याला अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 560 किलो वजनाचे चंदनाचे ओंडके, बॅटरी कटर आणि ड्रिल मशीन जप्त करण्यात आली आहे. जेजुरी पोलीस आणि ATSच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली असून चंदन तस्करीच्या रॅकेटचा उलगडा करण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. जालना शहर महानगरपालिकेकडून शहरातील अतिक्रमण हटवण्यासाठी धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. जुना जालना भागातील भाजी मंडी परिसरातील तब्बल 70 दुकानांसमोरील अतिक्रमण हटवून नाले मोकळे करण्यात आले. जालना महानगरपालिकेच्या आयुक्त अंजली शर्मा यांच्या आदेशानुसार आणि सहाय्यक आयुक्त विजय फुलंब्रीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पडली आहे. तर शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम पुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याची माहिती यावेळी फुलंब्री यांनी दिली आहे. पाहूया. आज जी अतिक्रमण मोहीम चालू आहे ती अंजली मॅडम शर्मा यांच्या आदेशान्वये सहाय्यक आयुक्त विजय महाराज फुलंब्रीकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजी मंडी येथील अतिक्रमण सकाळपासून चालू आहे. ते नालीवरील जे पण अतिक्रमण झालेले 70 ते 80 दुकानासमोरील आणि एकमेकासमोरील दुकानेचे अतिक्रमण काढण्यात आलेले आहे. आज या मोहिमेअंतर्गत समजा एक JCP, एक टिप्पर आणि 30 ते 35 कर्मचारी पोलीस बंदोबस्तासहित शोएब खान SI याचा पण सहकार्य लाभलेला आहे आणि अमजद खान स्वच्छता निरीक्षक यांनी पण सहकार्य केलेलं आहे. त्याप्रमाणे मोहीम ही अशी चालूच राहणार आहे अतिक्रमणाबाबत. आणि लोकांना आम्ही असे सांगत आहोत की तुम्ही स्वतःहून काढून घ्या, नसता आम्हाला काढण्यास हे करू नका. परंतु काही लोकांचा भरपूर साथ आहे की अतिक्रमण मोहीम सुरू झाली तर ते स्वतःहून काढू लागले. सध्या काही मटन दुकानावर कारवाई एक मटन दुकानाला सील करण्यात आलेले आहे, मिलन चौकच्या समोरच्या दुकानाला. आणि ही कारवाई अशी चालूच राहणार आहे. काय आव्हान करणार?
हे सर्व लोकांना अतिक्रमण लावूच नाही असे आवाहन सगळ्यांना करण्यात. या बातमीसह आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. धन्यवाद.